सामना चालू होतोय. एका साईडला टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ तर दुसऱ्या साईडला गावदेवी स्पोर्ट्स भिंडीपाडा बी संघ. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर निलेश दिवा. यस, पंचांचा इशारा सुद्धा आलेला आहे. पहिला चेंडू. सामना 3 षटकाचा राहील. दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायचे. स्ट्राईकला ते संतोष कोम पहिला चेंडू फेस करतील. पहिला चेंडू खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला तर बॅटची इनरेज लागली. जोपर्यंत फील्ड होईल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात आणि श्री गणेश केलाय स्वतःच आणि संघाचं खातं उघडलंय ते संतोष कोम यांनी. मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती, एक स्टँडर्ड सेट केला होता संतोष कोम यांनी. तो स्टँडर्ड पुन्हा एकदा सेट करण्याचा प्रयत्न करतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जोरदार मारचा प्रयत्न. मिस्टामिन स्ट्रोक होता परंतु नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न परंतु थोडासा गच्चाळ आला. त्याच कारणामुळे पाहिलं तर या दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. या 2 धावेशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 चेंडू नंतर 4 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश पाटील आदरणीय सन्मान्य जयेशजी पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या व्यासपीठावर. आणि आदरणीय सन्मान्य सूर्यकांतजी तांगडी यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतो या VSB डाईस वरती येऊन तुम्ही स्वानपन्न व्हा. पहिले तर चांगला चेंडू हाताळलेला यावेळेस तीन चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश यांचा सामना करतील संतोष. पुन्हा एकदा खोलगट चेंडू. चांगला फटका पाहतोय आपण ऑफ साइडला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो. एकच धाव फक्त सिंगल वरती थांबावं लागलं संतोष कोम यांना. पाहिलं तर धावसंख्येनं मंद गतीने चाललंय. एकही मोठा फटका खेळून दिला नाही निलेश यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश यांचा. खोलगट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा पाहिला तर लॉंग ऑनला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 2 धावा घेतलेल्या आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 8 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू असलेला निलेश यांचा. मोठा एकही फटका येऊन दिला नाही. कल्पेश स्ट्राईक वरती आहेत. त्यांच्या बॅटीतून षटकार चौकारांची आतिषबाजी चालू होती मागच्या षटकामध्ये. मागच्या सामन्यामध्ये आत्ता पाहिलं तर चांगला फटका खेळलेला आहे परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण आणि थोडंसं गचा असा थ्रो. त्याचाच फायदा घेताना पाहिला आपण 2 धावा. षटक संपलं पहिलं. एक षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. बिनगडी बाद 10 धावा. चला पुढचा गोलंदाज लवकरात लवकर यायचा आहे. चला चला यश पाटील आदरणीय सन्मान्य यशजी पाटील साहेब आलेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांनी सुद्धा VIP डाईज वरती स्थानपन्न व्हायचंय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर प्रथमेश दळवी. राईट ओव्हर द विकेटचा मारा संतोष कोमसाठी. पहिला चेंडू पाहिला तर उजव्या एष्टीच्या भरपूर बाहेर एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या रूपामध्ये धावसंख्येत भर होऊन पोहोचते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
आणि आदरणीय सन्मान्य तुषारजी तांगडी यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पाहतो आता लोअर फुल टच चेंडू होता, पूल केलाय आणि चेंडूला गोल केलाय 6 धावांसाठी. षटकार. आदरणीय सन्मान्य रोहितजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या रंगमंचावर. रोहित पाटील उद्योजक, त्यांचं सुद्धा स्वागत केलंय. षटकारांनी संतोष कोम यांनी अप्रतिम फटका सजवला आणि सरळ चेंडूला पाठवून दिला 6 धावांसाठी. पहिला चेंडू फेस करताना प्रथमेश यांचा षटकार खेचलाय. आदरणीय सन्मान्य राजेंद्रजी कोठावले सरांचं सुद्धा आगमन होते या रंगमंचावर, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश दळवे यांचा संतोष कोम साठी. पुन्हा एकदा कोलगटपा चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑनला, जोपर्यंत फील्ड होतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. थोस गचा असा थ्रो केलाय, जर डायरेक्ट थ्रो आला असता तर नक्कीच कुठेतरी कल्पेश यांना माघारी पलटावं लागलं असतं, परंतु थ्रो इतका चांगला नव्हता. त्याच कारणामुळे पहिले तर कल्पेश हे आपल्या तंबूत आपल्या क्रीज मध्ये परत पोहोचलेत. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा संतोष साठी. पुन्हा एकदा जोरदार मारला फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ जातोय 6 धावांसाठी फरार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार ठोकलाय तो संतोष कोमेनी. संतोष कोम इन द फायर. होम ग्राउंड वर खेळताना चांगला अनुभव घेताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा लोअर फुल चेंडू, घुटना टेक और सिक्सर देख. सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. बोललो होतो संतोष कोम इज अ फायर. आजच्या दिवसामध्ये काय फलंदाजी चालू आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये या षटकामध्ये पाहिलं तर 3 षटकार ठोकले आहेत 4 चेंडू मागे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पंच आपल्या बाजूला इन्स्ट्रक्टर होते. येस, इट इज अ वाईटच्या पंचांचा आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. खूपच महागडे षटक पाहतो आपण या षटकामध्ये. 3 षटकार, 1 डबल आणि 2 वाईड हाताळ्यात प्रथमेश दळवे. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली शतरक्षक येतो आणि शतरक्षक करतोय चुकी. संतोष कोम सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळते आणि त्याचा फायदा आता मला वाटते संतोष कोम नक्कीच घेतील, कारण यानंतर अजून सुद्धा शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचे चेंडू या षटकातील प्रथमेश दळवी. थोडस महागड्याचं षटक पाहतोय पण या चेंडूवरती चांगला कमबॅक. षटक संपलाय, दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय आता पाहूया, कारण या षटकामध्ये भरपूर धावांची लयलूट झाली आहे आणि त्याच धावा जर रोखायचं असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल. यानंतर होणार सामना आपण पाहतील जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा. जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाड्याची मॅच बघण्यासाठी आज सन्माननीय आदरणीय राजेंद्र कोठावडे सर, जयजी पाटील सर,
तुषारजी तांगडी सर, सूर्यकांत तांगडी सर, विनयजी तांगडी सर, रोहित पाटील आणि धीरज पाटील हे आदरणीय सन्मान्य जे स्थानपन्न झालेत त्यांची मॅच बघण्यासाठी. यानंतर होणार सामना, बिग फाईट, बिग लढत पाहतील आपण. विशेष सहकार्य पाहतील तर आपण तुषारजी तांगडी सरांनी विशेष सहकार्य जयेशजी पाटील सरांनी सुद्धा बॉल स्पॉन्सर केलेत. यावेळेस पाहतो आपण मिस्टॅमिंग स्ट्रोक होता थर्डमॅन रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत पाहिलं तर थोडस नाट्यमय क्रिकेट झालंय, कारण चेंडू मला वाटतं बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला पाहिजे होता, परंतु ग्राउंडच्या मध्ये थोडसा कुठेतरी बॉल अडखळला आणि परत रिटर्न किपर जवळ आला आणि त्याच कारणामुळे या 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. तर इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल. एका साईडला आयोजक असतील तर दुसऱ्या साईडला जय अंबिका कर्नरपाडा संघ, तुमचा कर्णधार टॉससाठी येऊन राहायचंय. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. यस, थर्ड अंपायर केले पंचांनी दाद मागितले. बघूया आपण थर्ड अंपायर स्क्रीन वरती पाहतोय आपण आता. चला, नॉट आउट असेल. सुखरूप पोहोचलेत कल्पेश, कारण पाहिलं तर खूपच डिफिकल्ट सिच्युएशन होती. बॅट थोडीशी आतमध्ये आली होती लाईन पासून, त्याच कारणामुळे इतका उशीर झाला. आणि असं पाहिलं तर सेफ आहे बॅट्समन. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ झालाय तो 2, अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील, या इनिंग मधील सुद्धा. पुढचा चेंडू पुन्हा जोरदार माझा प्रयत्न, टाइम स्ट्रोक आणि स्वतः गोलंदाज येतोय चेंडू खाली आणि संतोष कोम
बॅक टू डगआउट. एक मोठा आदरा बसतोय. बिग ब्लो. संतोष कोम बॅक टू डगआउट. गॉन. आदरणीय सन्माननीय दशरथ शेळका, तुमचं आगमन झालं. कृपया करून तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे येऊन VIP डाईज वरती. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर साईनाथ भोईर. या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून सुद्धा, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 37 37 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचे चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉगवरचं षटक चालू आहे आणि या स्लॉगर मध्ये पाहिलं तर खूपच कमी धावा आल्यात. म्हणजे 4 धावा आल्या. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आणि एक गडी बाद झालाय. तो संतोष कोम सारखा फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 5वा चेंडू या षटकातील. जोरदार माझा प्रयत्न यावेळेस यू मिस. आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिसमिस. आणि साईनाथ आल्या पावली परत जातोय. गोल्डन डकचा शिकार होतोय साईनाथ भोईर. कान. सन्मान्य हेमंतजी पाटील साहेबांचं सुद्धा या रंगमंचावर आम्ही स्वागत करतोय. हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मिस्टर प्रेम जाधव या षटकातील आणि या इनिंग मधील शेवट चेंडू. यानंतर टॉस होईल. एका बाजूला जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा म्हणजे आयोजक संघ, तर दुसऱ्या बाजूला जय अंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवट चेंडू. यस, लाऊड अपील अँड यष्टाच्या समोर मिळालाय प्रेम जाधव आणि याचा अंपायरने आउट सुद्धा घोषित केलाय. शेवट चेंडूवरती विकेट आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलं ते 18 चेंडू मध्ये. आता टॉस होईल. आदरणीय सन्मानित धीरजजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय या VIP डाईज वरती. तर टॉस साठी यायचंय. चला, खूप खूप धन्यवाद दर्शनजी डबके. चला आपण जाऊया टॉस करण्यासाठी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि जय अंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय हेमंतजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. भूमेश भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आणि वीर मराठा डोंगरीपाडा संघ आपण पाहतोय पूर्ण संघ इथे उपस्थित झालाय जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाची मॅच बघण्यासाठी. जय अंबिका कर्नाळपाडा आणि जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा असा नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. काटाचा कॉल आहे आणि छापा आलाय. पाहुण्यांना विनंती आपण जाऊन स्थानापन्न व्हा. आपण टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मला वाटतं मागच्या वर्षी या मैदानावरती खूप चांगली कामगिरी राहिली तुमच्या संघाची. या सीझन मध्ये देखील खूप चांगली कामगिरी राहिली. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण निवडण्याचं कारण काय? कमी धावांपेक्षा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 पर्यंत. जास्त वेळ घेत नाही. शुभेच्छा असतील. समीर, टॉस गमावलाय, अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलाय.
म्हणजे टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. आपल्याला आता बॅटिंग करायची आहे. 4 षटकांमध्ये काय टार्गेट एखादं मनामध्ये असेल, टार्गेट कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+. असे कुठले फलंदाज असतील 50+ जातील आणि चांगली फलंदाजी करतील? अक्षय, रोहित, जगदीश. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, जय अंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत, त्यानंतर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. ओ टू डीजे. थँक्यू डीजे. आज आपण पाहतोय भरपूर मान्यवर इथे उपस्थित झालेत. 37 धावा, 38 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. आपण नेक्स्ट मॅच जर बघितला तर जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा जो आयोजक संघ आहे तो इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय भरपूर पाहुणे इथे उपस्थित झालेत. सन्माननीय राजेंद्रजी गोठावले, सन्माननीय जयश्री पाटील आपण पाहतोय, त्यानंतर तुषारजी तांगडी टीटी यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेला आलेला आहे. त्यानंतर सूर्यकांतजी तांगडी देखील आलेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली. या दरम्यान पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईन बाहेर, 6 धावांन करता षटकार. थँक्यू डीजे. षटकार ठोकलाय आणि या षटकार धावफलकाला सुरुवात झालेली आहे. नंतर आमच्या व्यापीठावर आणखीन काही पाहुणे आहेत. रोहितजी पाटील, त्यानंतर धीरजजी पाटील देखील आलेत. त्यानंतर गुरुनाथजी जाधव आणि हेमंतजी पाटील हे आपले मान्यवर आमच्या VIP कक्षामध्ये स्थानापन्न आहेत आणि नक्कीच मॅचचा आनंद घेत आहेत. चला दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोचवायचा आहे. पंचांकडे आहे चेंडू तिकडे. निलेश दिवा याने पहिल्या चेंडूवरती फायदा उचलला. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. षटकार ठोकलाय आणि या षटकाराने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 38 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत आणि या पहिल्या चेंडूवरती 6 आल्यात. सलामीची जोडी आपण पाहतोय निलेश दिवा आणि विशाल आहे. बघा ऑन साईडला फटका खेळला गेलाय, मात्र चेंडू जातोय लॉंगॉन मध्ये. कृष्णा भोईर आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकील तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने 8 या धावसंख्येवरती. बघा तिकडे मॅच बॉल देखील आलेला आहे. कसमाण्याचा प्रयत्न अपील झालेली आहे. ते फलंदाज बाद झालेला आहे. यष्टांच्या मध्ये सापडलाय निलेश दिवा आणि लेग विफरच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होते. पहिला गडी बाद झालाय 8 या धावसंख्येवरती.
ते पाहतोय फलंदाज बाद झालेला आहे निलेश दिवा. बरेच बघा पुन्हा एकदा बॅटचा एज इथे लागले. संकेत घोषे हा नव्याने बॅटर इन झालेला आहे. फक्त एक सिंगल धावाले, सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती 9 रन्स 2 बोर्ड लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतीक आणि संकेत अशी ही जोडी. बॅटचा एज लागलाय विकेटच्या मागे. बघा खूप चांगला झेल पकडलाय तिकडे. कृष्णा आहे त्या क्षेत्रामध्ये आणि कृष्णाने खूप चांगला झेल पकडलाय. थँक्यू डीजे. पाहूया आपण कशा प्रकारे हा झेल पकडलाय. आउटसाइड एज लागलाय आणि या विकेट किपरच्या मागे आपण पाहतोय कैलास तांबडी कान्हा त्याच्या माध्यमातून हा झेल इथे पकडला गेला आहे. नक्कीच खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे. आपले जर पण बघितलं तर हा चेंडू वाईड इथे घोषित केला गेला. वाईड बॉल असेल. नक्कीच खूप चांगला झेल तिकडे पकडला होता कैलास तांबडी याने. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आलेली आहे आणि या सिंगल धावणीशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. अजूनही आपण पाहतो या विजयासाठी धावींची गरज असेल 27 धावींची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा इकडे बनवायच्या आहेत. सन्माननीय विजयजी तांगडी साहेबांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. यावेळेस बघा बॅटचा एज इथे लागलाय आणि चेंडू यावेळेस सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. एक नशिबाचा चौकार येतोय. पुढा चेंडू इथे फायदा काही उचलता आलेला नाहीये. पुन्हा एक सिंगल धावा आलेली आहे. आपण पाहतोय चेंडू टाकून असलेले 2 धावा लागल्या 16. पंच लक्ष द्यायचं आहे.
आपल्या जर एखादा निर्णय जर डाऊटफुल जर वाटला तर आपण लगेच तिसऱ्या पंचांकडे आपण निर्णय कळवायचा आहे, कारण जो आपण जो मागे झेल जर बघितला थोडासा डाऊटफुल होता, तर आपल्यास थोडं जर कठीण वाटत आपण लगेच तिसऱ्या पंचांची घोषणा करायची, लक्षात घ्या. अवलेस बघा शाडम फुल आणि पॉवरफुल झालेला नाहीये बघा, झेल इथे पकडला गेलाय, फलंदाज बाद होतोय. तर 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. इकडं 9 चेंडू आणि 22 धावा. धावाने बॅटर राकेश घोषे हा न्यू बॅटर इन झालाय. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 18 धावा धावफलकावरती लागल्या जातात. तिकडं आणखीन 20 धावांची गरज आहे. आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू आलेला आहे. 18 धावा धावफलकावर तिकडनं आणखीन 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. अवलेस बघा लिडिंग एज लागलंय, जितू माळी आहे तिकडे, पकडला जातो झेल, संपेल राकेश याचा देखील खेळ. थोडासा सामना जर बघितला तर टायगर स्पोर्ट्स भीवडा या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. झाली एक बार फोटोशूट करायचा एक दिवसात, करमत नाही रे बसून घरात, फोटो काढू आज नवीन सुरुवात. तर 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू 20 धावा. अंकुश आपण पाहतोय जो स्ट्राईक वरती आहे, ज्याने मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले होते. इथे 5 ठोकावे लागतील. रोहित येतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय, बॅटचा यश लागले आणि बघा आणखीन एक विकेट इथे डाऊन झालेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू विजय. इकडे आपण जर बघितलं ना तर 5 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावींची गरज.
प्रथमेश दलवी आलाय. आता प्रथमेशाला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. अवलेस अपील झाली होती, जोरदार अपील झाली होती. मात्र कुठेतरी शरीराला चेंडू लागून गेलेला आहे. अवलेस बघा आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. जय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी हा संघ अडचणीमध्ये सापडताना दिसतोय. अवलेस बघा खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. इथे मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. आता फक्त 2 चेंडू हे बाकी राहिलेत आणि 19 धाव्यांची गरज आहे. अवलेस मिस टायमिंग आणि साईनाथ भोईर चेंडूच्या खाली आलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. एक चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. या एक चेंडू आणि 19 धावींची गरज. त्यानंतर जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा आणि जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा अशी मॅच पाहायला मिळेल. अवलेस मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली तिकडे येतोय मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. आणि अशा प्रकारे हा सामना टायगर स्पोर्ट्स भिववाडा या संघाने इथे जिंकलेला आहे.